नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली, प्रतिमा आणि रविराज गणपती बाप्पाची आरती करत असतात। तिघेही खूप खुश असतात, एकमेकांकडे बघत असतात। तब्बल 22 वर्षानंतर हा योग आलेला असतो की एक कंप्लीट फॅमिली गणपती बाप्पाची आरती करत असते। त्याच वेळी तिथे नागराजही आलेला असतो, कारण प्रिया काय उठलेली नसते आणि नागराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो। त्यामुळे नागराज आता पुन्हा एकदा आरतीमध्ये सामील झालेला असतो। त्याच वेळी प्रिया उठून आलेली असते, कारण नागराज तिला जाता जाता बोललेला असतो की जर त्या प्रतिमाचा गेम नाही झाला ना तर मैपत मात्र तुला जिवंत सोडणार नाही। त्यामुळे मैपतचं नाव घेतल्यामुळे प्रिया उठलेली असते। प्रिया आता जेव्हा उठून बाहेर येते तेव्हा ती एकत्र सायलीला, प्रतिमाला आणि रविराजला गणपती बाप्पाची आरती करताना बघते आणि ते बघून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो। प्रियाची तर प्रचंड चिडचिड होत असते। प्रियाला खूप राग आलेला असतो सायलीचा, आणि आता सायलीचं काय करावं आणि काय नाही असं प्रियाला झालेलं असतं। त्यामुळे आता तावातावात प्रिया येते आणि सायली जेव्हा आरती करत असते, सायलीच्या हातात जेव्हा पंचारती असते तेव्हा ती पंचारती आता ती ओढत असते आणि तिच्याकडनं खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते। तिचं ते वागणं बघून सगळेजण शॉक झालेले असतात। तर सायली ही म्हणते की प्रिया, अगं काय करतेस तू हे? तर प्रिया म्हणते की काय ग सायली, मला काय विचारतीयस तू, आणि तुझं काय चाललंय हे सगळं? आरती करण्याचा मान माझा होता ना, मग तू माझ्या आईबाबांसोबत का आरती करतेयस? सायली म्हणते की अगं हो, पण एवढी आरती तर होऊ देत ना। त्या म्हणते की नाही, मी अजिबात ताट सोडणार नाही, तू ताट सोड पहिल्यांदा। तर सायली प्रियाला म्हणत असते की प्रिया, अगं ताट सोड। रविराज प्रियाला ओरडतो आणि म्हणतो की तन्वी, हा काय वेडेपणा आहे? तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा, आरती तर मीच करणार, असं म्हणून सायलीच्या हातातून ती पंचारती ओढत असते। पूर्ण आजी सुद्धा तन्वीला बोलत असते। पूर्ण आजी सुद्धा प्रियाला म्हणते की तन्वी, अगं ते तबक सोड। तर प्रिया काय ऐकायला तयार नसते, ती मात्र ते तबक ओढतच असते, सायलीच्या हातातून पंचारती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं प्रतिमासमोर होत असतं। आता मात्र प्रतिमाला या गोष्टीचा खूपच जास्त त्रास व्हायला लागलेला असतो। यामागचं कारण हे असतं की मैपतने प्रतिमाला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो दिव्यावर असलेला जाळ प्रतिमाला फक्त दिसत असतो। त्या जाळामुळे प्रतिमाला भूतकाळातल्या काही गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे मैपत तिच्या समोर होता आणि मैपतने एक जळतं लाकूड तिच्या तोंडावर मारलं होतं। त्यामुळे प्रतिमाचा चेहरा खराब झाला आणि प्रतिमाला जाळून मारण्याचा प्रयत्न मैपतने केला होता, परंतु तो मैपत होता ही गोष्ट काय प्रतिमाला माहित नसते। फक्त तिला थोडंसं ब्लर ब्लर दिसत असतं, परंतु भूतकाळातल्या काही गोष्टी तिला आठवायला लागलेल्या असतात। त्या जाळामुळे प्रतिमाला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना समजत असते, परंतु प्रियाला समजत नसते आणि एकीकडे सायली सुद्धा हट्टच करत असते। तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रत्येक माणूस सर्वगुण संपन्न कधीच नसतो, त्यामध्ये काहीतरी कमी असतेच। तर तुमच्या मते सायलीमध्ये अशी कुठली कमी आहे की ज्यामुळे सायली स्वतःचा लॉस करून घेते, किंवा सायलीची ती गोष्ट तुम्हाला आवडत नाहीये? तुम्हाला हे कमेंट करून सांगायचंय। धन्यवाद। प्रतिमाला मात्र फारच त्रास व्हायला लागलेला असतो। प्रतिमा नको 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 म्हणत असते, तरी सुद्धा सायलीची आणि प्रियाची तबकवरनं खेचाखेची ही सुरूच असते। तर आता रविराजच्या ही गोष्ट लक्षात येते की प्रतिमाला त्रास होतोय, त्यामुळे रविराज आता प्रतिमाला जवळ घेतो। प्रतिमाला तो समजावत असतो की प्रतिमा, हे बघ तू त्रास करून घेऊ नकोस बरं स्वतःला। अगं आपली तन्वी थोडीशी हट्टी आहे, माहितीये ना तुला, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, असं प्रतिमाला जवळ घेऊन रविराज समजावून सांगत असतो। मात्र घरातल्या सगळ्यांना प्रियाचा खूप राग आलेला असतो। तर प्रियावरून सायलीला म्हणत असते की काय ग, आता नाही जायचं का तुला माझ्या आईला शांत करायला? एरवी तर सतत पुढे पुढे करत असते ना, आणि आज काय झालं ग तुला पुढे पुढे करायला? माझा पूजेचा मान होता आजचा, तरी सुद्धा आजच्या मानामध्ये तूच पुढे आलीस। कल्पना प्रियाला म्हणते की अगं तन्वी, काय बोलतीयस तू आणि काय चाललंय काय तुझं? अगं तू केव्हाची झोपून होती, तुला किती लोक उठवायला आले तरी सुद्धा तू उठली नाही आणि तू झोपलेली होती म्हणून सायलीने आरती केली ना। पूर्ण आजी म्हणते की हिचं लाज वाटणं तर सोडाच, परंतु बघा देवासमोर किती विचित्र वागते ही तन्वी। या म्हणते की पूर्ण आजी, विचित्र मी नाही तर विचित्र ही सायली वागते। आधीच माझ्या अर्जुनला तिने माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता तर काय माझ्या आईबाबांवर सुद्धा ती हक्क दाखवते।
एक नंबरची नीच मुलगी आहे ही, असं म्हटल्यावर घरातले सगळेजण शॉक होतात. कारण प्रियाला तोंडाला येईल ती सायलीला बोलत असते. सायलीलाही या गोष्टीचं वाईट वाटत असतं, परंतु त्यापेक्षाही जास्त वाईट वाटलेलं असतं रविराजला. कारण प्रिया ही सगळ्या घरच्यांसमोर रविराजची लाज काढत असते आणि तोंडाला येईल ते बोलत असते, सायलीचा अपमान करत असते. रविराजला फार चुकीचं वाटत असतं. मग रविराज आता प्रियाच्या जवळ येतो आणि प्रियावर ओरडून तिच्या सणकण कानाखाली ठेवून देतो. हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रिया मात्र शॉक असते की किल्लेदारने तिला मारलेलं असतं. जो किल्लेदार कधी तिला मारणार नाही असं तिला वाटत असतं, किल्लेदारने तिला सनसनीत कानाखाली ठेवून दिलेली असते. तर रविराज आता प्रियाला म्हणत असतो की मान असा ओरमाडून भेटत नाही, मान हा मिळवावा लागतो. आम्ही सगळेजण सकाळपासून तुझी वाट बघत होतो आणि तू काय करतेयस, तू वर झोपा काढतेयस. आता तुला आठवण झाली का बाप्पाची प्रतिस्थापना करायची? आता तुला इथे येऊन मिरवायचंय का? आता तुला समजलं का या सगळ्या गोष्टी? तेव्हा प्रिया म्हणते की अहो बाबा, पण तेव्हा रविराज आता प्रियाचं काही ऐकून घेत नाही आणि प्रियाला तो म्हणत असतो की गप्प बस, एक शब्दही तोंडातून काढू नकोस, अजिबात काही बोलायचं नाही. तू आज सगळ्या कुटुंबासमोर तू मला आज मान खाली घालायला लावली आहेस आणि आज खरं तर मला लाज वाटते की तू माझी मुलगी आहे आजची. नागराज म्हणत असतो की दादा, अरे मी सुद्धा हाच विचार करत होतो की तन्वी अशी का वागते आज, ती असं नाही वागत कधी. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की नागराज, हे फक्त आजचं नाहीये, तन्वी मनात जे येईल ना तेच करत असते, तिला वाटेल तसं वागत असते. अगं तन्वी, तू माझी नात आहेस म्हणून तुझे किती अपराध मी अजून पोटात घालू, सांग ना मला. त्या म्हणते की पूर्णा आजी, अगं पण तूच तर म्हणाली होती ना आजची पूजा मी आई बाबा आम्ही मिळून करणार होतो म्हणून. पूर्णा आजी म्हणते की हो, माहित होतं ना तुला ही गोष्ट, माहित होती ना तुला की तुम्हाला तिघांना मिळून पूजा करायची म्हणून, मग वेळेत यायला हवं होतंस ना तू तर मी दिलेला शब्द पूर्ण केला नाही, तू तर लवकर उठून आली नाही, पारोशा हाताने तू ह्या तबकला हात लावलास. अगं अंघोळ केल्याशिवाय तू या इथे देवासमोर उभी राहिली आहेस का? ही आपली संस्कृती आहे का? विसरलीस का आपल्या संस्कृतीला? आधी देवासमोर उभी राहा, देवाची माफी माग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, देवासमोर येताना ना पहिल्यांदा मन स्वच्छ असावं लागतं आणि नंतर शरीर स्वच्छ असावं लागतं. आता पहिल्यांदा बाप्पाची माफी माग. सुद्धा प्रिया एकाच जागेवर उभी असते. पूर्णा आजी सुद्धा चिडते आणि ओरडून तर प्रियाला म्हणत असते की तन्वी, मी तुला काय सांगते, बाप्पाची माफी माग. मग प्रिया आता सगळेच तिच्यावर चिडलेले असतात, त्यामुळे गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि नाटकं करत म्हणत असते की बाप्पा, गणपती बाप्पा मला माफ कर. पूर्णा आजी मात्र प्रियाकडे खूपच रागाने बघत असते. प्रताप प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी, झोप कोणालाही लागू शकते, म्हणून काय इथे येऊन असा संताप करायचा का? मला सांग, हे बरोबर आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला काय वाटतं, जे झालंय ते आपण सोडून देऊयात, या गोष्टीमुळे उगाच आपण आपला सण स्पॉइल करायला नको. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की ही गोष्ट ह्या तन्वीला कळायला पाहिजे होती ना. तन्वी, अगं तुला उठायला उशीर झाला तर तू इथे आली असतीस आणि या गोष्टीची माफी मागितली असती ना, तर मी स्वतःहून तबक तुझ्या हातामध्ये दिलं असतं आरतीला. पण आज मात्र सायलीचा अपमान करून तू अगदी कहर केलाय घरामध्ये. आता मला काही ऐकायचं नाही तुझं, जा मागे जाऊन उभी राहा आणि मागे राहून आज सगळ्यांच्या मागे राहून तिथूनच देवाकडे थोडासा संयम माग तुझ्यासाठी. चैतन्य प्रियाला म्हणत असतो की तन्वी, इथे तुला माझ्या मागे येऊन उभं राहायचंय, मागे जा सगळ्यात. मग प्रिया आता हळूच मान खाली घालून सगळ्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहते. तर रविराजला खूप वाईट वाटलेलं असतं की ह्या सगळ्या प्रकरणामुळे प्रतिमाला खूप त्रास झालेला असतो आणि तो प्रतिमाकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की प्रतिमा खूप त्रासलेली असते. अश्विन म्हणतो की जाऊ दे आता, जे झालं ते झालं. काका, आता आपण आरती करून घ्यायची का? मग पुन्हा एकदा रविराज, प्रतिमा आणि सायली आरती करत असतात. तिघही आरती करत असतात. पुन्हा एकदा सगळ्यांनी त्यांचा मूड बनवलेला असतो. प्रिया मात्र पाठीमागे उभी असते आणि प्रिया अत्यंत रागात असते आणि रागाने हे सगळं काही बघत असते. तिला अजिबात सहन होत नसतं. तिने केलेला गेम तिच्या स्वतःवरच पलटलेला असतो. झोपेच्या गोळ्या सायलीला द्यायला गेली होती, परंतु स्वतःच खाऊन बसलेली असते. तर नागराज तिला म्हणत असतो की वाजव वाजव, आता टाळ्या वाजव तू. नाही, आता तू टाळ्या वाजव, मी तुझ्या कानाखाली वाजवतो. नागराजला सुद्धा प्रियाचा खूप राग येत असतो, कारण प्रियाने खूप मोठी माती खाल्लेली असते आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलेली असते. प्रिया विचार करू लागते की हे सगळं असं कसं काय झालं. झोपेच्या गोळ्या असलेलं दूध तर मी सायलीला दिलं होतं, मग मला गाढ झोप कशी काय लागली? ते झोपेच्या गोळ्या असलेलं दूध मी प्यायले असेल का? मला तर काही कळतच नाहीये, नक्की झालं तरी काय? प्रिया त्याच गोष्टींचा विचार करत असते, परंतु सायलीने मात्र बाजी मारलेली असते. त्यानंतर जेव्हा आरती होते तेव्हा सायली किचनमध्ये येते. तर प्रिया लगेच तिच्या मागोमाग येते आणि सायलीला म्हणत असते की सायली, सॉरी हां, मी तुझ्यावर खूप ओरडले. अगं मला काय झालं ना, मला जागच नाही आली.
आणि माझ्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झाला ना. तेव्हा सायली प्रियाला म्हणते की याला मूड ऑफ होणं नाही म्हणत, संताप होणं असं म्हणतात प्रिया. पण तुला काय कोणाच्या भावना कळणार आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं सायली असं नाहीये, खरंच मला खूप वाईट वाटलं अगं. प्रिया म्हणते की नाही ग, असं अजिबात नाहीये, खरंच अगं मला कधी झोप लागली ना माझं मलाच कळलं नाही अगं. काय ग, रात्री दूध प्यायल्यानंतर काही घडलं का. म्हणजे बघ ना, मी तुला नाही का मसाले दूध आणून दिलं, त्याच्यानंतर काही घडलं का. सायली म्हणते की आता प्रिया त्याच्यामध्ये दुसरं काय घडणार आहे. तू मला दुधाचा ग्लास दिला आणि मी घेतला, आणि मग तेव्हा नक्की काय झालं. तर सायली आता प्रियाला सांगत असते. तर झालं असं असतं की जेव्हा प्रिया ही सायलीला तो दुधाचा ग्लास देते तेव्हा सायली तो पीत असते. म्हणजे सायलीने तो तोंडाला ऑलमोस्ट लावलेलाच असतो. त्यावेळी प्रिया देखील दूध पीत असते, परंतु त्याचवेळी प्रियाला कॉल आलेला असतो. त्यामुळे कॉल घेण्यासाठी प्रिया बाहेर गेलेली असते आणि जाता जाता प्रियाने तो दुधाचा ग्लास तिथेच जवळ ठेवलेला असतो. सायली पुन्हा दूध प्यायला लागते, परंतु प्रतिमाला दूध पिता पिता ठसका लागलेला असतो. त्यामुळे सायली तिचा ग्लास पुन्हा प्रियाच्या ग्लासपाशी ठेवते आणि मग प्रतिमाच्या हातातून दुधाचा ग्लास घेऊन प्रतिमाचा ग्लास सुद्धा त्या दोन्ही ग्लास शेजारी ठेवते. त्यामुळे प्रियाचा जिथे ग्लास असतो त्या ठिकाणी आता 3 ग्लास झालेले असतात. मग प्रतिमाला पाणी दिल्यानंतर सायली पुन्हा प्रतिमाला त्यातला एक ग्लास उचलून देते. मग प्रतिमा पुन्हा एकदा सायलीला सुद्धा दुधाचा एक ग्लास देते. त्यामुळे ज्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या ऍड केलेल्या नसतात ते दोन्हीही ग्लास सायलीकडे आणि प्रतिमाकडे आलेले असतात. आता प्रिया तर हा सगळा प्रकार बघायला तिथे नसते आणि जेव्हा प्रिया परत येते तेव्हा पुन्हा एकदा प्रियाला एक ग्लास तिथे दिसतो. तर प्रियाला असं वाटतं की हा ग्लास माझाच आहे. त्यामुळे प्रिया तो ग्लास उचलते आणि त्याच ग्लासमधलं दूध पिऊन टाकते आणि त्याच ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या असतात आणि तिला असं वाटत असतं की झोपेच्या गोळ्या असलेला ग्लास तर सायली पितीये. सायली आता घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगू लागते आणि मग प्रियाला ती म्हणते की असं तर काहीच झालं नव्हतं, म्हणजे असं वेगळं विचित्र तर काही नव्हतं काल झालेलं, पण तू काय एवढं खोदून खोदून विचारतीयस. प्रिया मात्र त्याच गोष्टीमध्ये हरवून गेलेली असते. प्रियाला आता कळलेलं असतं की तिने जो सायलीसाठी ग्लास भरलेला असतो तिने तो ग्लास स्वतः पिऊन टाकलेला असतो. मग प्रिया सायलीला म्हणत असते की काही नाही ग सायली, अगं माझ्याच हातून माझ्याच ग्लासमध्ये जरा जास्त जायफळ पडलं असेल, कदाचित त्यामुळे मला झोप लागली असेल. सायली प्रियाला विचारते की प्रिया, प्रतिमा आत्याला ठसका लागला यामध्ये तुझा तर काही हात नाहीये ना. प्रिया म्हणते की अगं सायली काय बोलतेस तू, माझा काही हात वगैरे नाही हा, आणि माझ्या आईला त्रास व्हावा असं मी का करेल, एकदा विचार करून तरी बोल. सायली म्हणते की तुझा काही नेम नाही ग, तू काही पण करू शकतेस. आणि पुढच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेव, मसाला दूध करताना वर दुधामध्ये जायफळ घालणं गरजेचं नसतं. असा प्रियाला टोमणा मारत सायली तिथून निघून गेलेली असते. तर प्रिया मनात म्हणत असते की दे टोमणे मार तू अजून मला, आणि मला ज्ञान पाच. एकतर त्या मूर्ख अर्ध्या भेजाच्या बाईने आणि तू माझा दिमाग अगदी हलवून ठेवलाय. मी म्हणते त्या बाईला तेव्हा ठसका लागायची काय गरज होती. नाही म्हणजे बघावं तेव्हा स्वतःच्या लेकीच्या मदतीला धावत असते नुसती. तर सर्वजण आता बाप्पासमोर बसलेले असतात, प्रसाद खात असतात. प्रताप म्हणत असतो की पेढा बाकी मस्त आहे हा, पण काहीही म्हणा गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदक खाल्ल्याशिवाय काही फीलच येत नाही. प्रताप म्हणतो की काय रविराज, बरोबर बोललो ना मी. रविराज म्हणतो की अरे 100% खरं बोललास तू, आणि मला तर खात्री आहे बाबा आज सायली नैवेद्याचे 21 मोदक तर नक्की करेल. मग सायली रविराजला म्हणते की रविराज काका, फक्त नैवेद्यापुरते नाही हा, आम्ही सगळे मिळून खूप जास्त मोदक बनवणार आहोत. प्रताप म्हणतो की अरे वा मस्तच ना, मग आपण एक काम करूया, मोदक खाण्याची स्पर्धा ठेवूयात. चैतन्य म्हणतो की अरे वा ग्रेट आयडिया आहे, आपण असंच करूयात. तर अर्जुन म्हणतो की हो चालेल, परंतु मोदक बनवायला फक्त सायलीच बनवणार आहे की तिला कोणीतरी जोडी पण आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे सायली वहिनीसोबत मम्मा असेल ना, आणि त्यांना प्रतिमा आत्या सुद्धा जॉईन होईल. मग चैतन्य म्हणत असतो की हो या तिघीच मोदक बनवू शकतात, कारण अस्मिताला आणि तन्वीला जर मोदक शब्द लिहायला सांगितला ना तरी सुद्धा त्यांना तो जमणार नाही. मग तेव्हा जरा सर्वजण हसायला लागतात. तर अस्मिता म्हणत असते की गप्प बस रे, ए चैतन्य उगाच चॅलेंज देऊ नकोसा, नाहीतर तोंडावर पडशील उगाच. अश्विन म्हणतो की हो का तन्वी, असं का, बरं ठीक आहे, मग मीच तुला चॅलेंज करतो. आमच्यामध्ये मोदक खाण्याची स्पर्धा लावण्यापेक्षा ना तुमच्यामध्ये स्पर्धा लावायला पाहिजे, आणि स्पर्धा ही असली पाहिजे की सगळ्यात चांगले मोदक कोण बनवतं. सगळेजण म्हणतात की हो हो ही स्पर्धा तर झालीच पाहिजे. पूर्ण आजी म्हणते की मग आपल्या घरामध्ये एवढ्या सुगरण बायका आहे तर ही स्पर्धा व्हायलाच पाहिजे. कल्पना आहे, प्रतिमा आहे, सायली आहे, सगळे आहेत, मस्त मजा येईल. कल्पना नागराजला म्हणते की नागराज भाऊजी, परंतु सुमन सुद्धा असायला हवी होती आज, आणि सुमन किती छान मोदक करते. नागराज म्हणतो की हो वहिनी बरोबर आहे तुमचं, परंतु तिला दादाकडे जावं लागलं ना, काय करणार आपण तरी.
प्रताप म्हणतो की अरे नागराज, कशाला टेन्शन घेतोयस तू, अस्मिता आणि तन्वी आहेत ना, त्या उचलतील भार. तेव्हा अस्मिता आणि तन्वी एकमेकींकडे बघू लागतात. अस्मिता म्हणते की नाही हा डॅड, मी काही मोदक वगैरे बनवत नाही बसणार, मी तुमच्या खाणाऱ्याच्या टीममध्ये असणार आहे. चैतन्य अस्मिताला म्हणतो की बरं ठीक आहे अस्मिताई, तुला नसेल करायचे तर नको करू, परंतु तन्वीने मात्र चॅलेंज ॲक्सेप्ट केलेले. तन्वी आम्हाला तोंडावर म्हटली आहे की ती चांगले मोदक बनवून दाखवणार आहे, मग तिने तिचं चॅलेंज पूर्ण करावं, काय तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते की हो हो, मी माझं चॅलेंज पूर्ण करेल ना, मी बनवेल ना मोदक. सगळेजण खूप आनंदी असतात. विमल म्हणते की बरं वहिनी, तुम्हाला जे मोदकांच्या तयारीसाठी आणि स्पर्धेसाठी जी काही सामग्री लागेल ती सगळी मी आणून ठेवते आणि त्याची तयारी पण करते. कल्पना म्हणते की ठीक आहे चालेल. त्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात. तर सायली सुद्धा प्रतिमाला घेऊन तिथून निघालेली असते. प्रतिमा सुद्धा खूप खुश असते कारण स्पर्धा होणार असते आणि प्रतिमाचं सुद्धा आता घरामध्ये चांगलंच मन रमलेलं असतं. तर जेव्हा प्रिया तिथून जात असते तेव्हा नागराज तिला हळूच आवाज देतो की ए झपाकणी, कुठं चाललीस? निदान आता मोदक करताना तरी माती खाऊ नकोस, म्हणजे मिळवलं, नाहीतर मग सगळ्यांना कळेल की प्रतिमा वहिनीसारखा एकही गुण तुझ्यामध्ये नाहीये. आणि मग प्रतिमा वहिनीचे सगळे गुण कोणामध्ये आहे ना हेही सगळ्यांना कळेल आणि दिसेल सुद्धा. या म्हणते की हो पण मला नाही ना येत मोदक बनवता, आता मी ते कसे बनवणार आहे ते मोदक, मी कधी मोदकही बनवले नाहीये माझ्या आयुष्यात. तेव्हा रविराज आता नागराजला आवाज देतो की काय रे नागराज, काय झालं? तेव्हा नागराज म्हणतो की काही नाही दादा, अरे मी तिला बेस्ट ऑफ लक देत होतो. आणि प्रियाला तो म्हणत असतो की काय मग तन्वी, छान मोदक बनवायचे, किल्लेदारांचं तुला नाव राखायचंय. तेव्हा मात्र प्रिया रागानेच त्याच्याकडे बघत असते. तर इकडे प्रिया अस्मिताला जरा बाजूला घेऊन आलेली असते आणि प्रिया अस्मिताला म्हणत असते की अस्मिता ऐक ना, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. अस्मिता प्रियाला म्हणते की तू थांब, माझं पहिल्यांदा तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, मला तुला बोलायचंच होतं. आणि काय ग, धडधडीत खोटं बोललीस तू सगळ्यांसमोर आणि किती पलटवार केलास तू. आणि सगळ्यांना काय सांगितलं? मला अस्मिताने सांगितलंच नाही की सायली हॉस्पिटलमध्ये आहे, हे प्रतिमा आत्याला कोणी सांगू नका म्हणून. अगं तुला आठवत नाही का, मी तुला स्वतः येऊन सांगितलं होतं ना, तू किती पलटलीस तन्वी, मला खरंच विश्वास बसत नाहीये. प्रिया म्हणते की अगं अस्मिता, अगं मी चुकून बोलून गेले ग, आणि तू बघितलं ना सगळ्यांनी माझ्यावर किती हल्ला केला, बघितलं ना, सगळे माझ्या अंगावर आले ग डायरेक्टली. आणि अगं मी अतिशय गांगरून गेले होते ग, आणि काय करणार होते ग मी त्या टाइमला, मला हेच माहित होतं की या घरामध्ये फक्त तूच एक आहे जी माझ्या हक्काची आहेस ना. त्यामुळे ऐनवेळी जरी मी सगळ्यांसमोर तुझं नाव जरी घेतलं ना तरी तू मला उलटवार कधीच नाही करणार. अगं मला माहिती आहे तू माझी खूप खास मैत्रीण आहेस आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणून अगं मी तुझं नाव घेतलं. असं म्हणत अस्मिताला तिने हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असतं. अस्मिता खूपच खुश होत असते. प्रिया पुढे म्हणत असते की अस्मिता तुला खरं सांगू का, अगं मी तुझं नाव का घेतलं माहितीये, कारण तू खरंच अगं खूप हुशार आहेस आणि हुशार व्यक्तीचंच नाव घेणार ना मी. मग अस्मिता म्हणते की हो हो आहे मी हुशार. प्रिया अस्मिताला म्हणत असते की आता अस्मिता त्याच हुशारीचा मला थोडासा फायदा करून दे ना. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ग तन्वी, तसंही माझ्याशिवाय तुझं काय होणार आहे, बोल ना काय करायचंय ग तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते की ऐक ना अस्मिता, मला काही ते मोदक वगैरे बनवताच येत नाही ग. अगं मी तर ते आपलं बोलून बसले ग की मी चॅलेंज वगैरे द्या म्हणून मला, आणि मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट करते म्हणून, आणि बघ ना ग या सगळ्या गोष्टीत मी मात्र फसून गेली. आता मला सांग ना मी कसं बनवते मोदक. अस्मिता म्हणते की काय बोलतेस तन्वी, तुला मोदक बनवता येत नाही? हे बघ तुला मोदक बनवावेच लागणार आहे, आणि ते सुद्धा त्या सायलीपेक्षा चांगले मोदक बनवावे लागतील. या म्हणते की अगं हो मला माहिती आहे सगळं, परंतु ते मोदक मी कसे बनवू, मला काही सुचत नाहीये काय करावं ते. अस्मिता आणि प्रिया आता मोदक कसे बनवायचे याचा विचार करू लागतात. मग प्रिया अस्मिताला म्हणते की हे एक आयडिया आहे, ते इंटरनेटवर मोदक कसे बनवायचे त्याच्या रेसिपीज असतील ना, मग त्यातलाच एखादा व्हिडिओ बघून आपण मोदक बनवायला शिकू शकतो. तेव्हा अस्मिता प्रियाला म्हणते की असं व्हिडिओ बघून असं मोदक लगेच बनवता नाही येणार, म्हणजे व्हिडिओ बघून लगेच मोदक बनवता येतील की काय, एक मिनिट मी अश्विनला विचारून येते. तेव्हा प्रिया म्हणते की अगं काय करतेस तू, अश्विनला नको सांगूस. बघ कोणाला तुला काही सांगायचं नाहीये आणि तो व्हिडिओ कोणासमोरही आपल्याला बघायचं नाहीये. एक काम कर, तो व्हिडिओ ना तू तुझ्या मोबाईलमध्ये लाव, आणि मग एक काम करूयात, तो व्हिडिओ ना तू तुझ्या मोबाईलमध्ये लावणार, त्याची इयरपॉड्स कनेक्ट करून मी माझ्या कानामध्ये टाकणार, आणि तू जो व्हिडिओ काही प्ले केलाय त्याचं सगळं मला ऐकायला येईल. स्मिता म्हणते की अरे वा प्रिया, तुला काय छान आयडिया सुचली ग, आपण असंच करूयात, म्हणजे तुला ना मोदक कसा बनवायचा, आता काय करायचं याच्या पुढे तुला सगळं काही कळेल. प्रिया म्हणते की हो हो हो. अस्मिता तिला म्हणते की डन, आपण असंच करूयात आता. मग प्रिया आणि अस्मिताचा हा प्लॅन ठरतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वजण डायनिंग टेबलच्या तिथे जमलेले असतात, कारण मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू असते.
अश्विन म्हणत असतो की सुभेदार मोदक स्पर्धेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या सायली, प्रतिमा आणि कल्पना चौघीही मोदक बनवण्यासाठी थांबलेल्या असतात। स्पर्धक म्हणून त्या चौघीही तिथे उभ्या असतात। बाकीचे सर्वजण त्यांना चीअर अप करत असतात। आता सर्वांनी जे काही मोदक बनवलेले असतात ते मोदक बघण्याची शेवटची वेळ आलेली असते आणि निकालाची वेळ आलेली असते। सगळ्यात पहिल्यांदा प्रियाचा मोदक बघितला जातो, तर प्रियाचा मोदक अतिशय वाकडा तिकडा असतो आणि त्याला काही शेपही नसतो, त्याच्या कळ्याही नीट पाडलेल्या नसतात। त्या तन्वीला म्हणतो की तन्वी किल्लेदार, तुम्ही तुमचा मोदक दाखवा बरं। तर तन्वी जेव्हा तिचा मोदक दाखवते तेव्हा सर्वजण हसायला लागतात आणि प्रियाचा सर्वांनी पोपट केलेला असतो। सर्वांसमोर प्रियाचं हसू झालेलं असतं, त्यामुळे प्रियाला सगळ्यांचा खूप राग येत असतो। तेव्हा अश्विन म्हणतो की शेवटचे आता 2 कंटेस्टंट उरलेत, म्हणजे शेवटचे 2 असतात सायली आणि प्रतिमा। सायली आणि प्रतिमा दोघीही त्यांचे मोदक दाखवतात, तर उकडीचे मोदक दोघींनीही अतिशय सारखे सेम टू सेम बनवलेले असतात। ते बघून सगळेजण शॉक होतात। तर पूर्णाजी म्हणते की असं वाटतंय की आईने मुलीला मोदक बनवायला शिकवले आणि पूर्णाजी विनर घोषित करतात आणि सांगतात की सायली आणि प्रतिमा दोघीही या स्पर्धेच्या विनर आहेत। आता प्रियाला जे नको असतं ते घडून गेलेलं असतं, कारण सायलीने अक्षरशः सेम टू सेम मोदक हे प्रतिमासारखे बनवलेले असतात। त्यामुळे सायली ही प्रतिमाची छवी असते, ही गोष्ट तिथे स्पष्टपणे दिसत असते। पुन्हा एकदा प्रियामध्ये प्रतिमाचा कुठलाही गुण नाहीये, ही गोष्ट सगळ्यांना सिद्ध झालेली असते आणि ती खुद्द प्रियाने सगळ्यांना शो केलेली असते। तिचा तो मोदक बघून तिचं कोणी कौतुक करायचं सोडून सगळेजण तिला हसलेले असतात, त्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो सगळ्या गोष्टीचा आणि पुन्हा एकदा सायली सगळं तिचं क्रेडिट घेऊन गेलेली असते। तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू।